नमस्कार. शेतकरी ज्ञानमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. पण थांबा, पुढे जाण्याआधी एक छोटंसं काम. आपलं चॅनल आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, म्हणजे बाजारातली प्रत्येक लहान मोठी गोष्ट आणि त्यामागचं अचूक विश्लेषण आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. चला तर मग सुरू करूया. विचार करा, एकीकडे जगात युद्धाचे ढग आहेत, सगळीकडे गोंधळाचं वातावरण, आणि दुसरीकडे आपल्या कापसाला चक्क सोन्याचा भाव मिळतोय. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण खरंच याच जागतिक गोंधळात आपल्या भारतीय कापूस उत्पादकांसाठी एक मोठी संधी दडलेली आहे. ही नेमकी संधी काय आहे आणि हे सगळं गणित कसं जुळून आलंय, हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. बघूया की हजारो किलोमीटर दूर घडणाऱ्या घटना आपल्या गावातील बाजारात कापसाचे भाव कसे काय ठरवत आहेत. आता बघा, ही साखळी कशी काम करतेय. सगळ्यात आधी आखाती देश आणि पश्चिम आशियामध्ये संघर्ष सुरू झाला. ही पहिली ठिणगी पडली. यामुळे झालं काय की समुद्रातून होणारी वाहतूक, म्हणजे जे मार्ग होते ते एकतर बंद झाले किंवा खूपच धोकादायक बनले. आणि याचा थेट परिणाम झाला जहाजांच्या भाड्यावर, विम्याच्या खर्चावर. हे सगळे इतकं प्रचंड वाढलं की बाहेरच्या देशातून कापूस आयात करणं म्हणजे तोट्याचाच सौदा ठरला. आयातीचा मार्ग जवळजवळ बंदच झाला. आणि हा फटका फक्त आपल्यालाच बसलाय असं नाही हं. तर आपले शेजारी देश, जे कापड उद्योगातले मोठे खेळाडू आहेत, जसे की चीन, बांगलादेश, व्हिएतनाम, त्यांचीही तीच गत झालीय. त्यांना ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतून येणारा कापूस एकतर खूप महाग पडू लागलाय आणि तो वेळेवर पोहोचेल याचीही काही गॅरंटी राहिलेली नाही. म्हणजे त्यांची चांगलीच पंचायत झालीय. आता ह्या कथेत एक नवीन आणि खूप महत्वाचं वळण येतंय. लक्ष देऊ नाही का? कापसाचा जो सर्वात मोठा स्पर्धक आहे, म्हणजे पॉलिस्टर, तो एका मोठ्या संकटात सापडलाय. आणि या संकटाचं मूळ कारण आहे कच्चं तेल, म्हणजे क्रूड ऑइल. हे गणित एकदम सोपं आहे. पॉलिस्टर आणि बाकीचे जे मानवनिर्मित धागे आहेत ते बनतात कच्च्या तेलापासून. आणि जगात जेव्हा युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा कच्च्या तेलाचे भाव आकाशाला भिडतात. हे आपण नेहमीच बघतो. आणि कच्चं तेल महाग झालं म्हणजे काय झालं तर पॉलिस्टरच्या किमती तब्बल 25 ते 40% प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ इतकी मोठी आहे की कापसाच्या तुलनेत पॉलिस्टर आता खूपच जास्त महाग झालंय. आता गिरणी मालकांसमोरचा हिशोब एकदम सरळ आणि सोपा झालाय. एका बाजूला आहे प्रचंड महाग झालेलं पॉलिस्टर आणि दुसऱ्या बाजूला आहे आपला कापूस, जो तुलनेने खूप स्वस्त आणि चांगल्या दर्जाचा आहे. मग काय, जी मागणी आधी पॉलिस्टर आणि कापसामध्ये वाटली जात होती ती आता पूर्णपणे कापसाकडे वळली आहे. आता ह्या खेळात एक तिसरा मोठा प्लेयर मैदानात उतरला आहे आणि तो म्हणजे आपला भारतीय रुपया. रुपयाची सध्याची किंमत एका दुधारी तलवारीसारखे काम करतेय आणि त्याचा फायदा मात्र आपल्या भारतीय कापसालाच होतोय. कसं ते बघा. पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा रुपया डॉलरच्या तुलनेत कमजोर होतो तेव्हा बाहेरच्या देशातून कोणतीही वस्तू विकत घेणं आपल्याला महाग पडतं. त्यामुळे आधीच महाग झालेला परदेशी कापूस आणखीनच महाग झाला आणि आयातीला तर पूर्णपणे ब्रेकच लागला. पण याच नाण्याची एक दुसरी चमकणारी बाजूसुद्धा आहे. रुपया कमजोर असल्यामुळे जेव्हा आपण आपला कापूस बाहेरच्या देशात विकतो तेव्हा प्रत्येक डॉलरच्या बदल्यात आपल्याला जास्त रुपये मिळतात. यामुळे झालं काय की निर्यातदारांना भारतीय कापूस विकण्यात प्रचंड नफा दिसू लागला आणि निर्यातीला एक मोठं प्रोत्साहन मिळालं. आता हे सगळे घटक एकत्र आलेत आणि यातून भारतीय कापसासाठी मागणीचं एक अक्षरशः वादळ तयार झालंय. जरा विचार करा, देशात कापूस आणणं महाग, कापसाला पर्याय असलेलं पॉलिस्टर त्याहून महाग, देशातून कापूस बाहेर विकणं प्रचंड फायद्याचं. आणि इतकंच नाही तर आपले शेजारी देशसुद्धा कापसासाठी आपल्याकडेच आशेने बघत आहेत. या सगळ्या कारणांमुळे देशात आणि देशाबाहेर दोन्ही ठिकाणी भारतीय कापसाला प्रचंड मागणी आली आहे. आता आपण ह्या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे आलो आहोत. मागणी वाढलीये, भाव वाढलेत. पण ह्या सगळ्या तेजीचा खरा फायदा, खरा मलिदा नक्की कोणाला मिळतोय? आणि इथेच या कहाणीत एक मोठा ट्विस्ट आहे. हंगाम जवळजवळ संपत आल्यामुळे आपल्या बहुतेक शेतकऱ्यांनी आपला माल विकून टाकला आहे. आजच्या तारखेला शेतकऱ्यांकडे फक्त 10% कापूस शिल्लक आहे. मग उरलेला 90% प्रचंड साठा कुणाकडे आहे? तर तो आहे भारतीय कापूस महामंडळाकडे, म्हणजे CCIकडे. आणि CCI काय गप्प बसणार आहे का? अजिबात नाही. त्यांनी ही संधी बरोबर साधली.
बाजारातली वाढलेली मागणी बघून CCIने एका दिवसात, हो तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त एका दिवसात आपल्या कापसाचा दर तब्बल 1300 रुपयांनी वाढवला. आणि तरीही दररोज 1.5 ते 3 लाख गाठी कापूस विकला जातोय. इतकी जबरदस्त मागणी आहे. अर्थात ज्या शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस शिल्लक आहे त्यांना सध्या बाजारात प्रति क्विंटल 8,100 ते 8,500 रुपयांपर्यंतचा चांगला भाव मिळतोय. हा दर नक्कीच उत्तम आहे. पण हेही तितकंच खरं आहे की ज्याच्या गोदामात सर्वात जास्त माल आहे त्यालाच या तेजीचा सर्वात मोठा नफा मिळतोय. हे सगळं चित्र बघितल्यावर एक विचार नक्कीच मनात येतो. जागतिक बाजारपेठेच्या या लाटा इतक्या वेगाने बदलत असताना बाजाराचा अचूक अंदाज बांधणं किती महत्वाचं आहे. आजचा हा अनुभव येणाऱ्या हंगामासाठी आपल्याला सगळ्यांना खूप काही शिकवून जाणार आहे, नाही का? तर बाजाराच्या या खेळाचे नियम आणि ही गुंतागुंत अशाच सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आणि प्रत्येक बातमीमागची अचूक माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या शेतकरी ज्ञान चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विश्लेषणासोबत. धन्यवाद.